लातूरमध्ये क्षयरुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपली जात आहे, तर औषधोपचारासोबतच रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून आता वैयक्तिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे। क्षयरुग्णांना शासनाकडून मोफत औषधोपचार दिले जातात, मात्र या आजारात रुग्णांचं वजन वाढणे आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून राहणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी केवळ औषध पुरेसे नसून सकस आणि पौष्टिक आहाराची गरज असते। याच भावनेतून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद कलमे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे। तर आपल्या घरातील एका खाजगी कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देऊन त्यांनी तो पैसा क्षयरुग्णांच्या मदतीसाठी वापरला आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तयार करण्यात आलेला विशेष पोषक आहार किटचं वाटप त्यांनी रुग्णांना केले आहे। 1 महिन्यासाठी पुरेसे अशा आहार किटचे रुग्णांना वाटप केलं आहे। त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून डॉक्टर कलमे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। क्षयरुग्णांमध्ये मूळतः शासनाकडून मोफत औषधे देण्यात येत असतात, परंतु क्षयरुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, त्याचं वजन वाढणं फार गरजेचं असतं, त्यासाठी त्याला पौष्टिक आहार देणं फार गरजेचं असतं। त्याच्यामुळं आपण त्यांना सप्लिमेंटरी म्हणून औषधाबरोबरच दरमहा त्यांना शासनाकडून 1000 रुपये त्यांच्या अकाउंटवर येतच असतात, परंतु एक सामाजिक दायित्व या नात्याने त्यांना योग्य पौष्टिक आहार भेटावा म्हणून आपण एक पोषण आहाराचे किट शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे तयार केलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रोटीन आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, मिनरल्स आहेत आणि विटॅमिन्स पण ॲडेड आहेत। त्याचं एक किट तयार करून आपण त्या रुग्णांना वाटत असतो की त्यांना 1 महिनाभर त्यांना पुरेल अशा हिशोबाने आपण ते वाटत असतो। आज आमच्याकडे काही घरगुती खाजगी कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी होणारा खर्च टाळून आम्ही रुग्णांना, या TBच्या रुग्णांना ही किट वाटप करण्यात आलं। Thanks for watching Ekmat Digital.